नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. जणू काही कोरोना गायब झालाय की काय असं चित्र तुम्हाला रस्त्यावर भले दिसत असेल, पण महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती मात्र अजूनही धोक्याबाहेर गेलेली नाही, हे आता समोर येतंय. त्यामुळेच कोरोनाचा धोका कायम आहे ही बाब स्पष्ट होतीये. महाराष्ट्रातले 9 जिल्हे असे आहेत जिथं ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होतीये. यात अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, गडचिरोली, भंडारा, नंदुरबार आणि रत्नागिरी, त्याचबरोबर नांदेड हे 9 असे जिल्हे आहेत जिथं सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेत. राज्यातील अन्य जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतोय, पण या 9 जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाचे रुग्ण का वाढतायत याचा विचार करा आणि योग्य ती पावलं उचला, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेची टीम महाराष्ट्रात आली होती. या टीमनं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजनाही सुचवल्या. गेले 11 महिने कोरोनाचे अधिक रुग्ण हे शहरी भागात सापडले. ग्रामीण भागाच्या तुलनेनं हे रुग्ण कमी असायचे, पण आता ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढू लागल्यानं नवी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात मास्क वापरायचं प्रमाण अतिशय कमी आहे. तसंच चाचण्यांची संख्या सुद्धा जास्त नाहीये. एखाद्या रुग्णाला लक्षणं वाटली आणि किंवा तो चाचणीसाठी गेला तर त्याची कोरोना चाचणी होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अनेक जिल्ह्यात शेजारच्या राज्यातील स्थलांतर होत आहे आणि त्यावर सतत नजर ठेवणं किंवा त्याची नोंदणी करणं शक्य होत नाहीये. या सगळ्यावर आता प्रशासन काय उपाय काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि याच मुद्द्यावर आज आमची ही वृत्तमालिका सुरू आहे, कोरोनाचा धोका. दरम्यान या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. सुभाष साळुंखे, ज्यांनी खरं तर या सगळ्या कोरोनाच्या संकट काळामध्ये एक महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे आता की ज्या अर्थी महाराष्ट्रातली ही परिस्थिती समोर आलेली आहे. सुभाषजी, तुम्हाला असं काय दिसतंय? सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलाय की महाराष्ट्रातली परिस्थिती ग्रामीण भागातली आता बिकट होत चालली आहे? तुमचं काय नेमकं मत आहे? धन्यवाद. पहिल्यांदा तर मी आपल्याला मनापासून तुमचे आभार मानतो की या विषयावरती आपण ही चर्चा ठेवली की जी अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण असं की मागच्या एक महिन्याभरापासून किंवा साधारणतः एक 1.25 महिन्यापासून सातत्याने केसेस मध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चढ उतार पाहायला मिळत असताना काही भागामधनं डिक्लाइन म्हणजे उतारच जास्त दिसायला लागल्यामुळे साधारणतः लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारच्या भावना निर्माण झाल्या की अरे आता संपलं. तर त्याबरोबर असंही झालंय की खरोखर रुग्णालयामध्ये ज्या केसेस ऍडमिट झाल्यात, एक काळ असा होता की पुण्यासारख्या शहरामध्ये, पुणेच काय मुंबई काय आणि बऱ्याच शहरांमधनं आयसीयू बेड्स मिळत नसायचे. ती इतकी गंभीर होती की इव्हन अँब्युलन्सेस वेळेवर न आल्यामुळे काही लोकांना दुर्दैवानं अँब्युलन्स आली परंतु आयसीयू बेड मिळाला नाही, त्यामुळे काही लोकांना दुर्दैवानं जे प्राण गमावे लागले, ही वस्तुस्थिती होती. आणि हे काय फार पूर्वी नाहीये, आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यानची परिस्थिती आपण पाहिली. त्याच्या बॅकग्राऊंडवर आता रुग्णालयामध्ये बेड्स उपलब्ध आहेत, आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत, ऑक्सिजन मिळतोय, औषधं उपलब्ध आहेत. हे सगळ्या अतिशय पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झालेले आहेत आणि लोकांना सुद्धा आता इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जनरेशनसाठी म्हणजे आपल्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी गरज आहे, मग त्याच्यामध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल, बसेस सुरू झालेल्या आहेत, आता शाळा सुरू होत आहेत किंवा झालेल्या आहेत काही अंशी, या सगळ्या गोष्टीवरून एक असा समज किंवा गैरसमजच म्हणूया त्याला व्हायला लागलाय की आता संपलं आणि आपण बऱ्याच पातळीवर अगदी आपण जिंकलो, ये लढाई जीत गए, अजून जीत गए वगैरे काही नाहीये. आपण राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती
आपण अजूनही लढाईत गुंतलेलो आहोत. हा मेसेज आम्ही रिपीटेडली सांगत आलो की आपण कृपा करून हा मेसेज जाऊ देऊ नये. त्याबरोबर आपण म्हणजे चुकीचं किंवा लोकांना डिफिडन्स किंवा लोकांचा आत्मविश्वास डळमळीत होईल किंवा त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल असंही करायचं नाहीये. पण हा बॅलन्सिंग ऍक्ट फार अवघड आहे नाहीये आणि हे सोपं नसल्यामुळे लोक एका बाजूपासून म्हणजे एकदम हताश परिस्थितीतनं एकदम आपण आता काय सगळं संपलेलं आहे, आपण लढाई जिंकलो अशा एका चुकीच्या मार्गाने आपण जातोय आणि मला असं वाटतं की याचे दुष्परिणाम होऊ शकतात. होतील याची खात्री नाही, होणार नाही याची खात्री नाहीये. आणि आपण आता जो प्रश्न विचारला की ग्रामीण भागामधनं ही जी काही परिस्थिती दिसते ती काही सुदैवानं सगळ्या जिल्ह्यामधून नाहीये, काही जिल्ह्यांमधून दिसते. त्याची दोन कारणं महत्वाची आहेत. एक तर कसं झालं, आपण मोठाली शहरं घेऊ, आपण मुंबई, पुणे, ठाणे या शहरांच्या भोवतालची जी सगळी जिल्ह्यामधले ग्रामीण भाग आहेत त्याच्या ग्रामीण भागातील लोकांचं आणि शहरातील लोकांचं विशेषतः पेरी अर्बन एरिया म्हणजे शहराच्या बाजूच्या चलनवलन एवढं मोठ्या प्रमाणात आहे. दूध घालायला लोक येत असतील, भाजी विकायला लोक येत असतील, नोकरीसाठी लोक येत असतील, यामुळं लोक येतात कामासाठी शहरात, राहतात खेड्यात. अशा पद्धतीचं जे काही आपल्याला परिस्थिती आज आपण त्याला सामोरं जातोय आणि त्यामुळे अजूनही जेव्हा एक लक्षात घ्या, न्यू केसेस दररोज नवीन येणाऱ्या केसेस राज्यामध्ये अजूनही 2,500 आहेत, पुण्यामध्ये अजूनही 300-350 पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ हा क्लिअर आहे की व्हायरस आणि व्हायरल ऍक्टिव्हिटीज या अजूनही ऍक्टिव्हली चालू आहेत. काही फोकल, काही स्पेसिफिक एरियामध्ये आहेत, पण आहेत. त्या नेमक्या कुठे आहेत याचा जो शोध सुरुवातीला आपण ज्या अतिशय उत्साहाने घेत होतो तो उत्साह कमी झालेली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला हे ध्यानात घेतलं पाहिजे की शहरामधल्या काही भागात म्हणजे मुंबईमधले धारावी भाग असू दे, पुण्यामधले आपल्या काही पेठा असू देत, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांना इन्फेक्शन होऊन गेलंय आणि तिथं केसेस कमी दिसत आहेत. पण खेड्यामध्ये अजूनही खूप लोक व्हल्नरेबल आहेत. त्याची नोंद कृपया घ्या. आणि ही नोंद घेत असताना आणखी दुसरी नोंद घ्या. मगाशी म्हणजे पुणे शहरामध्ये पुणे पोलिसांनी जवळपास 17 का 18 कोटी रुपये दंड वसूल केला. आणि सकाळी एका मला वाटतं औरंगाबाद महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं आम्ही 1.5 कोटी वसूल केला. आता हा दंड वसूल केला, प्रशासन आपलं काम करतंय, पण लोकांना दंड द्यावा लागतो याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे की लोक नियम पाळत नाहीयेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर फंड गोळा होतं याचा अर्थ ती काय आपल्यासाठी अभिमानाची बाब निश्चित नाहीये, उलट ती आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्यासोबत नाशिकहून आता जिल्हाधिकारी सूरज मांढरे सुद्धा जोडले गेलेले आहेत. मला त्यांच्याकडे सुद्धा जायचं आहे. मांढरे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. खरं तर जेव्हा कोरोनाचा प्रकोप होत होता तो काळ आपण बघितलेला आहे आणि त्या काळामध्ये जिथं प्रचंड घनता होती शहरांमधली तेव्हा लॉकडाऊनच्या माध्यमातून म्हणा, अनेक नियमांच्या माध्यमातून आपण त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तुम्हाला यश सुद्धा आलं. मी विशेषतः मालेगाव, नाशिक या पट्ट्याबद्दल बोलतोय. तुम्ही तिथे मोठं यश मिळवलेलं आहे. पण आता मात्र सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. अनलॉक जवळपास पूर्ण झालेला आहे. मग अशा वेळी आता हा कोरोनाचा संसर्ग रोखणं ही किती मोठं आव्हानात्मक तुमच्यासाठी ठरतंय? विशेषतः ग्रामीण भागातली काय अवस्था आहे? आमच्याकडे नाशिकमध्ये सध्या 1144 पेशंट्स आहेत आणि त्याच्यातले 500 पेशंट जे आहेत ते जवळपास सिटी एरियामधलेच आहेत, म्हणजे नाशिक शहर आणि मालेगाव शहरामधले. आणि ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे साधारणपणे 400-450 पेशंट्स आहेत. नाशिकची जर परिस्थिती बघितली तर एकेकाळी आम्ही जवळपास 11,000 पेशंट्स एका वेळेला आमच्याकडे असायचे. तिथून आम्ही आता जवळपास 1,000 वरती आलेलो आहोत, म्हणजे 10% पेशंट्स आमच्याकडे सध्या आहेत. त्यामुळे आमच्याकडे परिस्थिती अजूनही म्हणजे सुधारत चालली अशीच आजची स्थिती आहे. आमचा मृत्यूदर सुद्धा राज्यातला सर्वात लोएस्ट पैकी एक आहे की 1.76 आमचा मृत्यूदर आहे आणि रिकव्हरीचं प्रमाण जवळपास 98% आहे. आणि स्प्रेड जर म्हणाल तर उलट आमच्याकडे गेल्या 10-15 दिवसामध्ये पेशंटची संख्या वाढण्याच्या ऐवजी उलट कमी होत चाललेली आहे. म्हणजे आम्ही 10,000 पेशंट्सवरून
1000 पेशंट्सवर गेल्या जवळपास 3 महिन्यांमध्ये पोहोचलेलो आहोत. दररोज साधारणपणे 40-50 पेशंट्स कमी होत जातात आणि मृत्यू पावण्याचं प्रमाण सुद्धा अत्यंत नगण्य झालेलं आहे. एखादा दुसरा मृत्यू होतोय आणि त्यामध्ये सुद्धा कोमॉर्बिडिटीचा बऱ्यापैकी समावेश असतो. तर नाशिकची परिस्थिती जर म्हणाल तर आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे आणि जवळपास सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि ह्या ॲक्टिव्हिटी गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू आहेत. त्यामुळं अजून तरी असा सेकंड वेव्ह किंवा जे एकदम सडन राईज जो म्हणतो असं नाशिकमध्ये आम्हाला अजून तरी दिसून आलेलं नाही. बरं, डॉक्टर सुभाष साळुंखे आता आपल्या सोबत आहेत. मला साळुंखे सरांना विचारायचं आहे की आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की ग्रामीण भागातले हे जे 9 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये ही रुग्णसंख्या अचानक वाढताना दिसते, तुम्हाला मुख्य कारण याच्या मागचं काय वाटतंय? कारण एक काळ होता जेव्हा सर्वत्र जिथे बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो आलेख वाढताना दिसला, पण आज या ग्रामीण भागातल्या जिल्ह्यांमध्ये जिथं घनता फारशी नाही आहे पण तरी देखील तिथं अशा प्रकारे रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे, त्याच्या मागची कारणं काय दिसतात? माझ्या दृष्टीने शेवटी कसं आहे, हा जो विषाणू आहे, हा जो व्हायरस आहे, त्याचं एक विशिष्ट शास्त्र आहे. एपिडेमॉलॉजिकली आपण या व्हायरसचा जर अभ्यास केला तर हा व्हायरस कसा ट्रान्समिट होतो आता सगळ्यांना, सर्वसामान्य माणसालाही माहिती झालेलं आहे, डॉक्टर मंडळींना सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे याचं जे चेन ऑफ ट्रान्समिशन आहे किंवा याची जी एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत प्रसार होण्याची जी पद्धत आहे त्याच्यात बदल काही झालेला नाहीये सुदैवाने आपल्या अजूनही हा रोग, हा विषाणू हा ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन मध्येच आहे. सुदैवानं आपल्या अजून कुठलाही प्राणीमध्ये आलेला नाही, वेक्टर नाही, प्राणी नाही, काही नाहीये. आणि सुदैवानं आपल्या अजूनही आपल्या महाराष्ट्रातला किंबहुना भारतातला व्हायरस हा पूर्वी जसा होता तसा स्टेबल राहिलाय. जरी इंग्लंड मधले काही पेशंट, इंग्लंडच्या किंवा UK स्ट्रेन ज्याला म्हणतात, असे असणारे काही पेशंट भारतामध्ये 100-125 मिळाले असले तरी तो आकडा वाढलेला नाही. हे आपल्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. पण हे होत असताना 2 गोष्टी लक्षात घ्या. जेव्हा आपल्या संपूर्ण समाजामध्ये ही एकमेकाला भेटण्याची प्रक्रिया वाढते तेव्हा व्हायरसच्या ट्रान्समिशनची पॉसिबिलिटी वाढते. साधी सरळ गोष्ट आहे. जेव्हा अशा प्रकारचे लोक की ज्यांच्यामध्ये व्हायरस जर आतमध्ये शरीरात गेला तो रोग तयार करू शकतो, रोग होऊ शकतो, अशांची संख्या क्रिटिकल नंबर पर्यंत जर ती असेल तर ती व्हायरल ऍक्टिव्हिटी चालू राहील. त्याचा अर्थ असा आहे की काही जिल्ह्यांच्या मधल्या काही भागांमध्ये आजही खूप मोठे व्हल्नरेबल लोक आहेत. आपल्याकडे सिरो सर्वे नावाचा प्रकार हा केंद्र सरकारने देश पातळीवरती केला, आपणही आपल्या राज्यामध्ये काही शहरांच्या मधून केला. त्याच्यावरून आपण असं निदर्शनास आलं की काही पर्सेंटेज मध्ये, उदाहरणार्थ पुण्यामध्ये PCMC मध्ये, पिंपरी चिंचवड एरियामध्ये जेव्हा हा सर्वे केला त्यावेळी त्याचं पर्सेंटेज काही भागात फार अगदी 65-70% लोकांच्यात अँटीबॉडी आहेत, काही ठिकाणी खूप कमी होते आणि ते अपेक्षितही आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला किंवा जॉग्राफिकल एरियाचा विचार करतो. अर्थ एवढा आहे की ग्रामीण भागामध्ये आज मोठ्या प्रमाणात व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे. 2, ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे व्हायरस घेऊन जाणारे आणि तिथे लोकली ट्रान्समिट करणारे लोक वाढत आहेत. 3, ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये कोरोनासाठी प्रतिबंध करणारं जे बिहेवियर आहे त्याचा योग्य रीतीने पालन होत नाही. 4, आपली जी यंत्रणा आहे, आता कलेक्टर साहेब म्हणाले आपण सगळं करतोय, पण त्याची जी तीव्रता आहे ती आणखी वाढवणं आवश्यक आहे. जो सर्व्हिलन्स, हे सगळं कम्युनिकेबल डिसीजचा बेसिक प्रिन्सिपल आहे. लवकर तुम्ही शोधा, लवकर ट्रीट करा, म्हणजे आयसोलेट करून ट्रीट करा, ट्रान्समिशन कमी होईल. म्हणजेच यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यांच्या मध्ये, काही शहरांच्या मध्ये इथे गॅप आहे. आपण काहीही बोललो, खूप चांगलं करतो म्हणालो, तो व्हायरस ऐकेल असं काही नाहीये ना. पाहिजे. ठीक आहे. मला खरं तर याच्याबद्दलच विचारायचं सूरज मांढरे सरांना. मांढरे सर, जी आजची स्थिती दिसते देशातली असेल किंवा राज्यातली असेल, रुग्ण बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते 96% जाऊन किंवा त्याच्या पुढे सुद्धा जाऊन पोहोचलेलं आहे. इतर राज्यातली परिस्थिती तर आपल्यापेक्षा अधिक चांगली आहे. कुठंतरी लोकांच्या मनातली भीती याच्यामुळे निघून गेलेली आहे की आता
मृत्यूचं प्रमाण हे अत्यंत नगण्य झालेलं आहे, त्यामुळे कोरोना आपलं काही वाकडं करू शकत नाही, म्हणून कुठंतरी ठीक आहे, काय नियम पाळायची गरज नाही, अशी काही भावना निर्माण झाली आहे का? माझा जो काही अनुभव आहे, हा विषय जवळपास आपण सगळेजण 1 वर्षभर हाताळतो आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये प्रकरण असं होतं की एखादा दुसरा मृत्यू व्हायचा आणि त्या मृत्यूच्या वरती चर्चा खूप व्हायची आणि असे पण प्रसंग झाले की नातेवाईकांनी सुद्धा त्या मृताचं अंत्यविधी करायला नकार दिला. आपल्या शासनातल्या काही व्यक्तींना त्यामध्ये शेवटी ते विधी वगैरे करावे लागले. तो काळ असा होता की ज्या वेळेला अपवादाने पेशंट बरे होत असत आणि मृत्यू जास्त पावत असत आणि मृत्यूची खूप चर्चा त्यावेळेला होत असे. वृत्तपत्र असतील, मीडिया असतील आणि आपसातल्या पण चर्चा असतील, त्यावेळेला प्रत्येकाच्या समोर मृत्यूची चर्चा ही एक उदाहरणं होती. लॉकडाऊनचा काळ होता, लोक घरामध्ये बसत असत, सतत कोरोनाची चर्चा करत असत. त्यामुळे तो एक मात्र चर्चेचा विषय आणि त्यातल्या नकारात्मक बाबींची चर्चा, असा सगळा तो काळ एक निगेटिव्ह काळ होता. त्यामुळे अर्थात भीतीचं प्रमाण जास्त होतं. परंतु नंतर ह्याचा प्रसार खूप व्हायला लागला. आपण जर बघितलं तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पूर्ण आपल्या देशामध्ये सर्ज होता आणि प्रत्येक घरामध्ये जवळजवळ प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रमाणामध्ये पेशंट्स आपल्याला दिसायला लागलेले होते. आणि आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 30-30 हजार पेशंट्स त्यावेळेला एका वेळेला निर्माण झालेले होते. अशा वेळेला दुसरी लाट त्याच्यातली म्हणजे दुसरा एक टप्पा असा सुरू झाला की मृत्यूची चर्चा मागे पडून बरे होण्याची चर्चा वाढायला लागली. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये पर्यंत कोरोना पोहोचला होता आणि प्रत्येकाच्या घरामध्ये कुणीतरी बरं झालेलं आहे अशी एक परिस्थिती निर्माण झालेली होती. यामध्ये अर्थात लोकांनी सुद्धा त्यावेळेला काही सूचनांचं पालन केलं योग्य प्रकारे. आपण शासन म्हणून सुद्धा खूप उपाययोजना त्याच्यामध्ये केल्या. आज आमचं उदाहरण घ्यायचं झालं तर आज 30-35 मेट्रिक टन ऑक्सिजनच्या प्रोडक्शनवरून आम्ही 95 मेट्रिक टनपर्यंत पोहोचलो. 50 व्हेंटिलेटरवरून 500 व्हेंटिलेटरपर्यंत पोहोचलो. आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद सर्वांनी खूप काम केलं आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि त्याच्यातून एक आश्वासक वातावरण निर्माण झालं की ह्या आजारावर आपण मात करू शकतो. त्यामुळे मला तरी असं स्वतःला वाटतं की लोक सतत भीतीच्या सावटाखाली असून कायदा पाळतायत किंवा हे प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळतायत, यापेक्षा भीती नष्ट होऊन आता आपण योग्य त्या उपाययोजना पाळू अशी परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहे. कारण आपली आरोग्य व्यवस्था पण सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलेली आहे आणि लोकांमध्ये ही जागृती, मला स्वतःला तरी असं वाटतं की ज्या वेळेला आता बघा शेक हँड करायचं प्रमाण जवळजवळ शून्यावरती आलेलं आहे. आपण एकमेकांपासून बऱ्यापैकी लांब राहतो. जरी मास्कचा वापर काही वेळेला होतो काही वेळेला होत नाही, तरी मास्कच वापरत नाही अजिबात, अशी परिस्थिती अभावाने दिसते अजून सुद्धा. आणि स्टॅटिस्टिकली जर आपण व्यवस्थित नाही, एका बाजूला सर्वसामान्य लोक कुठेतरी याच्यामध्ये काहीसा एक प्रकारे त्या पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात किंवा काही ठिकाणी तसं चित्र दिसतं. पण प्रशासन सुद्धा आता ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये अनलॉकच्या काळात ट्रेसिंग जे आधी मोठ्या प्रमाणात केलं जायचं ते ट्रेसिंग आता होताना दिसत नाहीये. जर ते ट्रेसिंग झालं नाही तर मग तो एखादा पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर तो अनेकांना संक्रमित करू शकतो. ही शक्यता सुद्धा वाढली आहे का? याचं सुद्धा एक कारण आहे का की रुग्णसंख्या वाढतीये? हो, मी आपल्याला त्याच मुद्द्यावर मी येणार होतो की आपण ज्या वेळेला करोनाच्या व्यवस्थापनाचे अनेक टप्पे आपल्याला करता येईल. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये पहिल्यांदा करोना आला त्यावेळेला संपूर्ण देशात 300 पेशंट्स होते. त्यावेळेला आपण घेतलेल्या उपाययोजना, त्यानंतर एक मोठा सर्ज आपण पाहिला की खूप मोठ्या प्रमाणावर पेशंट्स वाढले, त्यावेळेला करावयाच्या उपाययोजना, आणि आता आपण जेव्हा त्याच्या टेल एंडवरती आहोत त्यावेळेच्या करायच्या उपाययोजना, या तिन्ही वेळेला आपल्याला वेगळी वेगळी स्ट्रॅटेजी वापरावी लागणार आहे. आपण सेम स्ट्रॅटेजी वापरू शकत नाही. जसं आपण लॉकडाऊन पहिलं आपलं पाऊल होतं, आपण लॉकडाऊन काही कायमस्वरूपी ठेवू शकत नाही किंवा ट्रेसिंग, ट्रॅकिंग, पॉझिटिव्हिटी रेट, रिकव्हरी रेट, हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत हे ह्या संपूर्ण कोरोनाच्या व्यवस्थापनात एकसारखे राहू शकत नाहीत. आता आपल्यासमोर आव्हाने आहे की आपल्याला नॉर्मल जनजीवन सुद्धा सुरू करायचं आहे. त्यावेळेला आपल्याला मग ट्रेसिंग, ट्रॅकिंगचे काय पद्धत ठेवावं लागणार. तर आम्ही हा अनुभव मालेगावमध्ये पण घेतला आणि नाशिक शहरामध्ये पण घेतला की जसे जशी रुग्णांची संख्या वाढत जाते तसतसं तुम्हाला ट्रेकिंग, ट्रेसिंगला जास्त संख्या मिळते. म्हणजे उदाहरणार्थ एक रुग्ण जर असेल पॉझिटिव्ह तर त्याच्या मागे तुम्ही 20-25 लोक ट्रॅक करू शकता, तो कुठं कुणाकडे फिरला. आता त्याच्या घरातला दुसरा रुग्ण ज्या वेळेला पॉझिटिव्ह होतो तेव्हा हे पहिले जे तुम्ही एकाच्या मागे 20 लोक ट्रॅक केलेले असतात त्यातले 10 लोक कॉमनच असतात.
म्हणजे त्याच घरातली काम करणारी व्यक्ती, त्या घरात येणारे जाणारे लोक, त्याचे शेजारी पाजारी हे कॉमनच असतात. जशी संख्या 2 होते तसं तुमचं ट्रेसिंग डायरेक्टली 20च्या ऐवजी 10 वर येतं. पुन्हा त्याच घरातला तिसरा पॉझिटिव्ह झाला तर पुन्हा ते रिपीट होत राहतात. तर असं करत करत एक वेळ अशी येते की जेव्हा तुम्हाला सगळीचकडे पॉझिटिव्ह पेशंट दिसून येतात, एखाद्या बिल्डिंगमध्ये 5 पॉझिटिव्ह झाले तर त्यांचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट जे असतात ते त्याच बिल्डिंगमधले लोक असतात, नवीन तर तुम्हाला सापडता येत नाहीत. तर म्हणून मला असं वाटतं की ही स्टॅटिस्टिक जी आहे ना, ही थोडीशी व्यवस्थित अभ्यासपूर्ण मांडणी त्याची करणं गरजेचं आहे. असं सरसकट गणिताची प्रक्रिया ती नाही आहे की 1 पॉझिटिव्हला 20 तर 2ला 40 निघाले पाहिजे, असं होऊ शकत नाही. कारण ह्या 20 मधलेच कॉमन त्याचे पण हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स असतात. आता प्रश्न असा आहे, आपण अशा टप्प्यावर आता आलेलो आहोत की लोकांमध्ये काही प्रमाणात जागृती झाली आहे, काही लोकांमधली भीती नष्ट झाल्यामुळे ते काही नियम पाळत नाहीत. तर तिथं एन्फोर्समेंटचा काही एलिमेंट आपल्याला आणावा लागतो की आपण एन्फोर्समेंट स्ट्रॉंग केली पाहिजे. आपण रचनाच अशा केल्या पाहिजेत की एन्फोर्समेंट आपोआपच होईल. प्रत्येक वेळेला पकडणे आणि दंड करणे हे न करता, जसं आम्ही आता आमच्या कार्यालयांची रचनाच अशी केलेली आहे की लोकांना दूर दूर बसावं लागतं. कार्यालयात येताना आम्ही त्याचं टेम्परेचर चेक करतो. बँकांनी पण बदल केला. असं आपण जर त्याची इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेसच जर एकदा करून टाकले तर वारंवार ह्या गोष्टी आपल्याला दंड वगैरे सारख्या कराव्या नाही लागणार. नक्कीच. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की लॅबचं टेस्टिंग जे आहे ते टेस्टिंग खरोखर वाढवण्याची फार गरज आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असं दिसून यायला लागले आता की लोक सुद्धा कॅज्युअली घेतात, तर आपल्याला त्याचे नियम थोडेसे पाळावे लागतील असं माझं मत आहे. निश्चितच मला टेस्टिंगच्या मुद्द्यावर सुद्धा तुम्हाला विचारायचं आहे आणि खरं तर साळुंखे सरांकडून मला त्याचं उत्तर घ्यायचं आहे की जेव्हा अनलॉकची ही प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा सगळ्यांच्या मनात भीती ही होती की इतक्या मोठ्या प्रमाणात जिथं आपल्या देशामध्ये प्रचंड घनता आहे, इतके लोक जेव्हा एकाच वेळेस बाहेर येतील तेव्हा कोरोनाचा प्रकोप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली गेलेली होती. पण सध्या तितका मोठा प्रकोप दिसत नाहीये. याच्या मागचं कारण काय आहे? हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाली आहे का? त्याचं उत्तर सुद्धा मला दोन्ही मान्यवरांकडून घ्यायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर पुन्हा याच विषयाची चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. देशातली विशेषतः महाराष्ट्रातली कोरोनाची जी नवी आकडेवारी समोर आलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांमधली कोरोनाची जी स्थिती दिवसेंदिवस आणखी वाढत चाललेली आहे, परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे, त्याच्याकडे आता लक्ष वेधलं जातंय आणि ज्या अहवालातून महाराष्ट्राची परिस्थिती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली नाही असे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे सर आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुभाष साळुंखे जे आरोग्य सचिव, माजी आरोग्य सचिव आहेत. मला साळुंखे सरांना प्रश्न विचारायचा आहे की जसं आपण बघतोय की अनलॉकच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता सगळ्या गोष्टी खुल्या झालेल्या असताना काही लोकांनी काळजी घेणं जणू बंद केलेलं आहे. अगदी तसंच सरकारच्या बाबत सुद्धा काही झालेलं आहे का? ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि टेस्टिंग ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता कमी झालेल्या आहेत का? ते सुद्धा चिंताजनक आहे का? मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये खूप वेळा शासकीय यंत्रणा, आरोग्य खात्याची जी आहे, त्यांचे जे संचालक आहेत, त्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, यांच्याबरोबर मी ही चर्चा केलेली आहे आणि आपल्याला मान्य करावं लागणार आहे की ज्या इंटेन्सिटीने 4 महिन्यापूर्वी संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही लीड मध्ये होती आणि बाकीच्या सर्व शासकीय यंत्रणा त्यांना मदत करत होत्या या टेस्टिंग किंवा ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटिंग ह्याची जी इंटेन्सिटी होती तीच कंटिन्युअस पुढे राहणं, त्या रीतीने राहणं अशक्य आहे. हे वस्तुस्थिती. नंबर 2, आता काय झालं की हा काही कोविड एकमेव आपल्याला भेडसावणारा पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम नाही. आज आपल्याकडे लहान मुलांचे इम्युनायझेशन आहे, महिलांचे गरोदर पण, त्यांचे बाळंतपण आहेत, टीबीचे ट्रीटमेंट द्यायचे. प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमासाठी आपल्याला आता काम केलं पाहिजे. लोकांना बाकीचेही आजार होतात, आज बाकीच्या ओपीडी मध्ये लोक येतात, त्याही ओपीडी चालू ठेवल्या पाहिजे. म्हणजे आरोग्य यंत्रणेवर आता एवढा प्रचंड भर आहे. मी मागच्या जसे मीटिंग मध्ये लोकांना सांगत होतो की पोलीस, डेव्हलपमेंटल एजन्सीज, रेव्हेन्यू एजन्सी, त्यांनाही त्यांची काम आहे. म्हणजे आरोग्य
ज्याच्यात कोविडही येतो आणि नॉन कोविडही येतो, याची आता मुख्यत्वे जबाबदारी आरोग्य यंत्रणेवरती राहणार आहे. आणि या क्षणी आपल्याला तो विचार करावा लागेल. म्हणून अजिबात ते ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटिंग हे कमी झालंच नाही असं म्हणणं म्हणजे असंयुक्त ठरेल. हे रिअलिस्टिकली कमी झालेलं आहे. त्याचे काही आपल्याला परिणाम दिसत आहेत आणि त्याला करेक्टिव्ह मेजर्स आता घेतलेच पाहिजेत. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. साळुंके सर, जेव्हा लॉकडाऊनचा सगळा काळ होता, आपला पूर्णपणे फोकस कोरोना होता, तेव्हा इतर डिपार्टमेंट, अगदी शिक्षक असतील किंवा मग तुमचे इतर कर्मचारी असतील, हे सगळेजण कोरोनाच्या त्या उपाययोजनांवरती लावलेले होते. आता बाकी सगळ्याच गोष्टी सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे ही जी मॅनपॉवर आहे ती सुद्धा डिवाइड झालेली आहे आणि त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर जाणवतोय आता. निश्चित म्हणजे आपल्याला एक गृहीतच धरून चालूया. किंबहुना आमच्या प्रत्येक बैठकीमध्ये मी सांगत राहिलो आमच्या सर्व सहकाऱ्यांना की मंडळी, प्रत्येकाला आपली आपली काम आहेत. कायम पोलिसांनी फक्त एवढंच काम करायचं कोरोनाचं असं राहणार नाही. आता लोकांनाही आपलं जीवनमान सुधारण्यासाठी लागणारी जे काही गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागणार आहेत. म्हणजे रुटीन आयुष्य जगण्यासाठी ज्या वैयक्तिक पातळीवरती आणि समाज पातळीवरती ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्या करायला आता सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आताचं सध्याचं जे काही बॅटल आहे, आताचे सध्याचं जे काही महत्वाचं युद्धजन्य स्थिती कोरोनाची विरुद्धची आहे, ती मुख्यत्वे आरोग्य यंत्रणेच्या खांद्यावरती असणार आहे. ज्याच्यात सार्वजनिक जास्तीत जास्त आणि खाजगी मधले डॉक्टर मंडळी ट्रीटमेंटच्या अनुषंगाने धरून चालूया. आपल्याला पूर्वीच्या दिवसात कडे जाता येणं शक्य नाही आणि जाऊही नये. मग आरोग्य यंत्रणे हे बॅलन्सिंग ऍक्ट आहे. म्हणजे डिलिव्हरी तर केलीच पाहिजे आणि कोरोनाच्या टेस्ट ज्या आहेत त्याही झाल्या पाहिजेत, ट्रेसिंगही झालं पाहिजे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झालं पाहिजे आणि त्याबरोबर लोक जे पॉझिटिव्ह आहेत त्यांची ट्रीटमेंटही झाली पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. एक सांगू इच्छितो, होतच नाही, इतर राज्यातलंच आहे. मगाशी आपण म्हणाला की इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात काहीतरी खूप झाले, काहीही सांगतात की लोक. महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा, मी या देशामधल्या नॉर्थ ईस्ट पासून ते तामिळनाडू, केरळ पर्यंत सगळ्या राज्यांच्या आरोग्य यंत्रणेचा मी इव्हॅल्युएशन केलेलं आहे. मी जागतिक आरोग्य संघटनेत होतो, केंद्र सरकारमधल्या कितीतरी तांत्रिक समितीवरती मी काम केलेलं आहे, व्हाईस चेअरमन होतो. काहीही बोलायचं का? बाकीची राज्य फार चांगलं करतायत तर महाराष्ट्रच काहीतरी खराब करतंय, हा शुद्ध बावळटपणा आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. मग जो अहवाल आर्थिक सर्वेक्षणातून समोर आलेला आहे, त्याच्यात ज्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी कपोलकल्पित आहेत असं वाटतं तुम्हाला? खरं तर त्याच्यावर राजकारण सुद्धा सुरू झालं. कपोलकल्पित नाही, परंतु इतर राज्यांच्या बरोबर महाराष्ट्राची जी भौगोलिक एपिडेमॉलॉजिकल स्थिती आहे, महाराष्ट्रामधली जी अर्बन एरियाज आहेत, महाराष्ट्राची जी संपूर्ण यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते, अहो तुम्ही अगदी मी साधा प्रश्न कुणालाही विचारतो, बिहारमध्ये इलेक्शन झाल्या, आज वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शन मध्ये हे एवढे हजारो लाखो लोक येतात, कोण मास्क वापरते? आज दिल्लीमध्ये एवढं मोठं ते आपल्या शेतकरी बांधवांचं आंदोलन चाललंय, कोण तिथं मास्क वापरत आहे? तिथं काय व्हायरस घाबरतो का काय? तर जे काही परमेश्वरांनी फक्त नॉर्थ इंडियामध्येच व्हायरसला प्रतिबंध केला, महाराष्ट्रामध्ये त्याला जा आणि त्रास द्या असं सांगितलंय, असं काहीतरी बोलण्यात अर्थ नाही. ही संपूर्ण जी काही यंत्रणा राबवली गेली या प्रकारचा सर्व्हे करताना, कसं आहे, कुठलाही सर्व्हे करताना बेसिक इंडिकेटर मध्ये तुम्ही किती डेटा एंट्री करता, डेटा एंट्रीची क्वालिटी. खूप महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे की इतर राज्यांच्या तुलनेत आपला जो डेटा आहे तो डेटा खूप चांगल्या प्रकारे आहे. पण प्रश्न हा सुद्धा आहे सर की आता लस आली आहे, एका बाजूला रोज टीव्हीच्या माध्यमातून आम्ही रोज दाखवतो की इतक्या लाख लोकांपर्यंत लस पोहोचली आहे, ह्या टप्प्यात लस आलेली आहे, कुठंतरी लस आली कोरोना गेला, अशा प्रकारची एक धारणा झाली आहे का? आणि त्या धारणेतून त्याचं गांभीर्य, धोक्याचं जे गांभीर्य आहे ते कमी झाले का, याची चर्चा सुद्धा मला करायची आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय. देशातली जी सध्याची कोरोनाची स्थिती आहे त्याच्याबद्दलचा जी माहिती नवीन समोर आलेली आहे, जी आकडेवारी समोर आलेली आहे, त्यातून असं दिसतंय की धोका कोरोनाचा अजून सुद्धा टळलेला नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी अजून सजग राहणं गरजेचं आहे. पण याच अनुषंगाने मला विचारायचंय मांढरे सरांना की अशा प्रकारचं जे स्टॅटिस्टिक्स समोर येत आहे त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा आपण, आणि याचा नेमका अर्थ काय असतो? म्हणजे हे जे स्टॅटिस्टिक येत आहे की पॉझिटिव्हिटीचा रेट आहे तो सध्या जास्त दिसतोय महाराष्ट्रामध्ये, किंवा इतर स्टॅटिस्टिक समोर येत आहेत? स्टॅटिस्टिक्स बद्दल जर बोलायचं झालं तर ते एखाद्या बुफे सारखं असतं. म्हणजे बुफे जर समोर लागलाय तर आपल्याला जे आवडीचं असतं ते आपण काढून घेतो त्यातलं आणि तो आपली प्लेट तशी सजवतो. त्यामुळं हे जे कोरोनाविषयक जर बोलायचं झालं तर आजची परिस्थिती अशी आहे की इथे केस फॅटिलिटी रेट, पॉझिटिव्हिटी रेट, डेथ रेट, नंतर रिकव्हरी रेट, असे इतके पॅरामीटर्स याचे आहेत की आपण जर त्याला एक रेट जर पकडला, आता उदाहरणार्थ समजा टेस्टिंग रेट आपण बघतो की पर मिलियन आपण किती टेस्ट करताय, तो रेट जर कमी ठेवला आपण आणि तर आपले नंबर ऑफ पेशंट्स कमी होतात. नंबर ऑफ पेशंट्स कमी झाले तर असं चित्र दिसतं की आता कोरोना जायला लागलेलं आहे, कमी कमी होत चाललेलं आहे. परंतु डेथ रेट वाढतो कारण मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जास्त दिसते, त्या प्रमाणात टेस्टिंग झालेलं नसतं. मग डेथ रेटवरून आपल्याला बोल लावता येतो. हे जर आपण टेस्टिंग खूप जास्त वाढवलं की तुमचं पॉझिटिव्हिटी रेट वाढतो, कारण जे न दिसणारे लोक त्याच्या स्वॅब टेस्टिंगमध्ये येऊन जातात, मग पॉझिटिव्ह रेटवरनं बोलता येतं. तर हे बरेचसे जे याचे पॅरामीटर्स आहेत, हे 7-8 प्रकारचे रेटचं मॉनिटरिंग आपण करत असतो. त्या 7-8 मध्ये बरेचसे सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी पॅरामीटर्स आहेत की एक रेट तुमचा चांगला दाखवायला जर जाल तर दुसरा रेट खराब दिसतो. त्यामुळं मला तरी असं वाटतं की हे स्टॅटिस्टिकल जंजाळामध्ये अडकण्यापेक्षा आणि केवळ स्टॅटिस्टिक्स हा एक मात्र आधार धरण्यापेक्षा वस्तुस्थिती काय ते आपण बघितलं पाहिजे. म्हणजे एक वेळ अशी आपल्या देशामध्ये होती की खरोखर हॉस्पिटलचे बेड कमी पडत होते आणि लोक अक्षरशः हॉस्पिटल बेडवरून रणकंदन माजवत होते. आपल्या एक वेळ अशी होती की आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडलेला होता आणि आपल्याला इंडस्ट्रीज बंद कराव्या लागल्या होत्या. एक वेळ असं होतं की रेमडेसिवीरचं मोठ्या प्रमाणावरती ब्लॅक मार्केटिंग सुरू होतं. इकडे तिकडे लोक धावत पळत जात होते, त्यांच्यावरती आपल्याला कारवाई कराव्या लागल्या, रेट जास्त वाढले होते. एक वेळ असं होता की आपल्याला पीपीई किट्स मिळत नव्हते, आपल्याला पूर्ण भारत भरून वेगळे वेगळे व्हेंडर शोधून ते आणावे लागत होते. आता ह्या तुलनेमध्ये जर आजची परिस्थिती खराब असती तर ती सगळी परिस्थिती कायम राहिली असती. आज आपल्याला काय परिस्थिती दिसते? आज परिस्थिती बदललेली दिसते, पण परिस्थिती पूर्णपणे आता नियंत्रणात आहे आणि कोरोना गेलेला आहे अशी सुद्धा परिस्थिती नक्कीच नाहीये. त्यामुळेच आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी सतर्क राहणं आजही तितकंच गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला चर्चा लसीकरणाच्या संदर्भातली सुद्धा करायची आहे आणि या पुढच्या काळात आपल्याला कोरोनाशी डील कसं करावं लागेल. कारण आता आपल्याला मागे लॉकडाऊन वगैरे ह्या सगळ्यातून आपण खूप पुढे आलेलो आहोत, पण आपल्याला कोरोनाशी डील करायचं, कोरोनाशी लढाई ही खूप दूरपर्यंत लढायची आहे. मग ती कशी लढावी लागेल याची चर्चा ब्रेकच्या नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. देशातला कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे आणि त्याच अनुषंगाने जे विविध रिपोर्ट येत आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत आहेत माजी आरोग्य सचिव डॉक्टर सुभाष साळुंखे सर. साळुंखे सर, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, मला अगदी थोडक्यात सांगा की आता जी लढाई आपण लढतोय, खरं तर ती अजून जिंकलेली नाही. आपण केवळ थोपवलं या कोरोनाला. ही लढाई पुढचा अनेक काळ, आपल्याला पुढचा बराच काळ लढावी लागणार आहे. काय नेमकं करावं लागेल, कसं डील करावं लागेल कोरोनाला, व्यवस्थेनं आणि सामान्यांनी काय काळजी घ्यावी लागेल? एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण या क्षणी विचार करूया ती म्हणजे अशी की आता कोरोनाच्या विरुद्ध अतिशय महत्वाचं वेपन आपल्या हातामध्ये आता आलेलं आहे आणि ते वेपन आहे म्हणजे वॅक्सिन. आता आज या क्षणी जे वॅक्सिन आपल्याकडे उपलब्ध आहे ते सेफ आहे, ते इफेक्टिव्ह आहे आणि ते ज्या लोकांसाठी आवश्यक आहे त्या लोकांनी ते घेतलं पाहिजे. किंबहुना माझा आग्रह असा सरकारकडे आहे, केंद्र सरकारलाही मी सातत्याने त्याच्या अधिकाऱ्यांना सांगतो, जेवढं लवकर आपण सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लोकांना हे वॅक्सिनेशन करू तितकी आपण वॅक्सिन इंड्यूस हर्ड इम्युनिटी
नॅचरल इंड्यूस हर्ड इम्युनिटी जो प्रकार असतो त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन असतं. तुमच्या शरीरामध्ये किती व्हायरसचा डोस आला, तुमच्या शरीराने त्या व्हायरसच्या डोसच्या विरुद्ध किती रिस्पॉन्स दिला, किती अँटीबॉडीज झाला, हे काही स्टँडर्डाइज नसतं. जेव्हा डोस देता तेव्हा वॅक्सिनेशन हा अत्यंत महत्वाचा आणि तो पुढच्या 2-3 महिन्यात 4 महिन्यात उरकलं पाहिजे. त्याचं कारण महत्वाचं आणखी असं, आता सुदैवानं आपल्याकडे आपल्या इंडिजिनस व्हायरसचं म्युटेशन झालेलं नाही, पण पुढच्या काही कालामध्ये होणारच नाही याची गॅरंटी नाही. जे वॅक्सिन आहे ते सध्याच्या व्हायरसच्या विरुद्ध इफेक्टिव्ह आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आज आपल्या हाती एक मोठं शस्त्र आलेलं आहे जे आपण कोरोनाच्या विरोधात वापरतोय. ते म्हणजे आता वॅक्सिन आपल्या हाती आलेली आहे. या लसीच्या माध्यमातून आपण देशभरात एक मोठा कार्यक्रम सुद्धा राबवतोय. पण त्याचबरोबर सर्वसामान्यांनी सुद्धा लस आली म्हणजे कोरोना गेला असा त्याचा अर्थ न घेता कोरोनाशी लढण्यासाठी यापुढे सुद्धा सज्ज राहायचंय. आपलं रोजचं आयुष्य जगत जगत त्याच्याशी लढा आपल्याला द्यायचा आहे. ही सुद्धा खुणगाट मनाशी बाळगणं तितकंच गरजेचं आहे. आणि व्यवस्था खरं तर थकलेली असू शकते, पण थकून चालणार नाही, कारण कोरोना अजून थकलेला नाहीये. त्यामुळे व्यवस्थेनं सुद्धा तितकंच सजग राहणं गरजेचं आहे. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात. कोरोनाच्या संदर्भातल्या विविध मुद्द्यांवरती तुम्ही तुमचं मत मांडलं, विश्लेषण केलं, त्याबद्दल मी दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.